विद्यार्थी मित्रांनो, आतापर्यंत आपण दोन समांतर रेषांना छेदिकेने छेदले असता तयार होणाऱ्या संगत कोनांचा, आंतरकोनांच्या आणि व्युत्क्रम कोनांच्या गुणधर्मांचा अभ्यास केला आणि त्यावर आधारित उदाहरणे सोडवली। आज आपण समांतर रेषांच्या काही कसोट्या अभ्यासणार आहोत आणि त्यातील पहिली कसोटी आहे समांतर रेषांची आंतरकोन कसोटी। त्याचे विधान काय ते बघूया। दोन भिन्न रेषांना एका छेदिकेने छेदले असता छेदिकेच्या एकाच बाजूस असणाऱ्या आंतरकोनांची बेरीज 180 अंश असेल तर त्या रेषा एकमेकांना समांतर असतात। दोन भिन्न रेषांना एका छेदिकेने छेदले असता छेदिकेच्या एकाच बाजूस येणाऱ्या आंतरकोनांच्या मापांची बेरीज जर का समजा 180 येत असेल तर त्या रेषा एकमेकांना समांतर असतात, असं आपल्याला समांतर रेषांच्या आंतरकोन कसोटीमध्ये सांगितलेले आहे। मग या आंतरकोन कसोटीची मदत घेऊन आपल्याला ह्या कसोटीची सिद्धता लिहायची आहे। त्यासाठी हे जे विधान आपल्या समोर आहे, या विधानाच्या उपयोगाने आकृतीच्या मदतीने आपल्याला साध्यापर्यंत पोहोचायचं आहे। मग एक आकृती आपण आपल्या या ठिकाणी फळ्यावर काढलेली आहे। दोन रेषा आहेत, रेषा AB आणि रेषा CD। या दोन्ही वेगवेगळ्या रेषा आहेत। त्यांना एक रेषा XY बिंदू P आणि बिंदू Q मध्ये छेदत आहे। इथपर्यंत बघा। दोन भिन्न रेषांना रेषा AB व रेषा CD एका छेदिकेने छेदले असता रेषा XY ने छेदले असता तयार होणाऱ्या आंतरकोनांची बेरीज, या ठिकाणी आंतरकोनांची एक जोडी आपण घेऊ शकतो, यांची बेरीज 180 अंश असेल तर या दोन रेषा समांतर आहेत असं आपल्याला सिद्ध करून दाखवायचे। मग पक्षात आपण 180 अंशापर्यंतचा भाग पक्षात समाविष्ट करून घेऊया। कोणकोणत्या दोन रेषा आपण काढल्या आहेत? रेषा AB व रेषा CD दोन भिन्न रेषा असून रेषा XY त्यांची छेदिका आहे। तर या ठिकाणी तयार होणाऱ्या दोन कोनांच्या मापांची बेरीज 180 अंश दाखवायची दिलेली आहे आपल्याला। हा एक कोन आणि हा एक कोन आपण घेऊया। या कोनाचं नाव आहे कोन BPQ अधिक PQD। यांची दोघांची बेरीज 180 अंश आहे असं आपल्याला पक्षात दिलेलं आहे। तर साध्य काय आपलं बघा। रेषा AB आणि रेषा CD समांतर आहेत असं आपल्याला सिद्ध करायचं। मग ह्या प्रमेयाची सिद्धता आपण अप्रत्यक्ष पद्धतीने पाहणार आहोत। अप्रत्यक्ष सिद्धता काय असते याचा अभ्यास आपण याच्या अगोदर केलेला आहे की जे साध्य आपलं आहे तेच साध्य चुकीचं आहे असं मानून चालायचं। मग समजा रेषा AB व रेषा CD समांतर नाहीत असे मानू। मग जर काही रेषा AB आणि रेषा CD समांतर नसतील तर याचा अर्थ काय? त्या एकमेकांना छेदत असतील। मग छेदत असतील तर आकृती कशी तयार होईल बघा।
रेषा एबी आणि रेषा सीडी समांतर नाहीत असे मानल्यास या रेषा परस्परांना बिंदू टी मध्ये छेदत आहेत. तर त्या रेषा एकमेकांना टी बिंदूत छेदतात. टी बिंदूत छेदतात. आता टी बिंदूत मध्ये छेदल्यामुळे त्रिकोण या ठिकाणी तयार झाले. त्रिकोण पीक्यूडी तयार होतो. त्रिकोण पीक्यूटी हा एक त्रिकोण तयार होतो. आता ह्या त्रिकोणाचा जर आपण विचार केला तर या त्रिकोणाचे तीन कोण आहेत. तिघांच्या मापांची बेरीज 180 अंश असते. म्हणून त्रिकोण पीक्यूटी अधिक त्रिकोण पीटीक्यू अधिक कोण पीक्यूटी अधिक कोण पीटीक्यू अधिक कोण टीपीक्यू बरोबर 180 अंश. त्रिकोणाच्या तिन्ही कोणांच्या मापांच्या बेरजेचा गुणधर्म. हा जो त्रिकोण या ठिकाणी आपल्याला दिसतोय त्रिकोण पीक्यूटी याच्या तिन्ही कोणांच्या मापांची बेरीज 180 अंश असते. क्यू कोण, टी कोण आणि पी कोण या तिन्हींची बेरीज 180 आहे. परंतु कोण टीपीक्यू म्हणजे बीपीक्यू हा बघा या ठिकाणी कोण टीपीक्यू अधिक कोण पीक्यूटी बरोबर 180 अंश आहे. कारण पक्ष. आता लक्षात घ्या ह्या एकाच त्रिकोणाच्या दोन कोणांची बेरीज 180, तीन कोणांची बेरीज पण 180. आता जर का समजा आपण असं केलं तर काय होईल. एकाच त्रिकोणाच्या दोन कोणांची बेरीज 180 येऊ शकत नाही. या विधानावरून आपण काय म्हणू शकतो की त्रिकोणाच्या दोन कोणांची बेरीज 180 येत आहे. परंतु त्रिकोणाच्या तिन्ही कोणांच्या मापांची बेरीज 180 अंश असते असा आपल्याकडे गुणधर्म आहे, प्रमेय आहे. म्हणजे याचा अर्थ काय. या ठिकाणी त्रिकोणाच्या दोन कोणांची बेरीज जर 180 अंश येत असेल तर हा जो कोन या ठिकाणी तयार होतोय कोन पीटीक्यू बरोबर 0 अंश असेल. आणि जर का समजा पीटीक्यू हा कोन 0 अंश असेल तर रेषा AB आणि रेषा CD या दोन रेषा भिन्न रेषा नसतील. रेषा PT म्हणजे रेषा AB, रेषा QT म्हणजे रेषा CD. म्हणून रेषा PT म्हणजेच जर PTQ हा कोन 0 अंशाचा असेल तर रेषा PT म्हणजे रेषा AB व रेषा QT म्हणजे रेषा CD भिन्न नाहीत. परंतु पक्षात
परंतु रेषा AB आणि रेषा CD भिन्न आहेत असं आपल्याला पक्षात सांगितलेलं आहे. आणि जर का समजा रेषा AB आणि रेषा CD भिन्न आहेत असं पक्षात सांगितलेलं असेल तर म्हणून हे पक्षाशी विसंगत आहे. आणि जर का समजा हे पक्षाशी विसंगत असेल म्हणजे याचा अर्थ असा की आपण जे मानलेलं आहे ते चुकीचं आहे. म्हणून आपण गृहीत धरलेले असत्य आहे आणि आपण गृहीत धरलेलं असत्य आहे याचाच अर्थ असा रेषा AB समांतर रेषा CD हे आपलं साध्य आपोआप सिद्ध होते. जर का समजा त्या समांतर नाहीत असं म्हणणं चुकीचं असेल तर त्याचा अर्थ असा होतो की त्या दोन्ही रेषा समांतर आहेत हे